पुण्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा मतदारसंघ जो आहे तो नेमका कोणाला सुटणार यावरूनच काही काळामध्ये महायुतीतील भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये एक संघर्ष आपल्याला पाहायला मिळाला। अखेर ही जागा जी आहे ती पुणेची जागा जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेसला सुटली। मात्र त्यानंतरनं काही तासापूर्वीच विक्रम काकडे यांना ही उमेदवारी अर्ज देण्याचा जो निर्णय आहे तो जाहीर झाल्याचं सर्वांसमोर पुढे आलं होतं। मात्र सध्या पाहायला गेलं तर विक्रम काकडे यांच्या नावाला जोरदार विरोध होताना सध्या पाहायला मिळते। निष्ठावंतांना डावलून विक्रम काकडे जे राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्यही नाही आहेत त्यांना ही उमेदवारी का देण्यात आली याच्यावरून सध्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी जी आहे ती पाहायला मिळते। यालाच अनुसरून सकाळी 9 वाजल्यापासून जिजाई बंगल्यावरती पार्थ पवार असतील, जय पवार असतील किंवा सुनेत्रा पवार असतील हे सगळे उपस्थित आहेत। कार्यकर्ते त्यांच्या भेटीला येत आहेत। सगळे आमदार असतील, इच्छुक उमेदवार जे असतील ते तिथे उपस्थित आहेत। सकाळी 9 वाजल्यापासून बैठक जी आहे ती तिथे सुरू आहे। त्याच्यामुळे कुठेतरी पाहायला गेलं तर विक्रम काकडे यांच्या नावावरती अजूनही शिक्कामोर्तब झालेलं नाहीये असंच म्हणावं लागेल। खरं पाहायला गेलं तर विधान परिषदेच्या या जागेसाठी सुनील टिंगरे हे प्रचंड इच्छुक होते। तशी त्यांनी मोर्चेबांधणी देखील करायला सुरुवात केलेली होती। मात्र ऐनवेळी ही जागा जी आहे एक नवीन नाव सुनेत्रा पवारांकडून किंवा राष्ट्रवादीकडून जे आहे ते समोर आलेलं आहे। मात्र थोड्या वेळापूर्वीच ते जेव्हा जिजाई बंगल्यातून बाहेर पडले तेव्हा कुठेतरी एक नाराजीचा सूर जो आहे तो कार्यकर्त्यांमध्ये होता। तर दुसरीकडे सुनील टिंगरेंनी एक सूतोवाच केलं, तो एक विधान केलं, ते म्हणजे की मी थोड्याच वेळात पक्ष कार्यालयात जाऊन पुढची तयारी करणार आहे। नेमकी ही पुढची तयारी काय आहे? सुनेत्रा पवार त्यांचा निर्णय बदलणार का की उमेदवारी बदलणार आहे? याच्यातूनच हे सगळे प्रश्न जे आहेत त्यांनी जे विधान केलं सुनील टिंगरेंनी याच्यावरून सगळ्या उपस्थित होत आहेत। मात्र सध्या पाहायला गेलं तर ही पुण्याची जागा जी आहे ती कोणाला सुटणार, भाजपला की राष्ट्रवादीला याच्यावरून गदारोळ होता। ती जागा अखेर राष्ट्रवादीला सुटली। मात्र सध्या ही उमेदवार जो आहे तो कोण होणार याच्यावरून सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एक गदारोळ किंवा कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पाहायला मिळते। आणि कार्यकर्त्यांची ही नाराजी दूर करण्यासाठी जिजाई बंगल्यावरती सुनेत्रा पवार जे आहेत ते सकाळपासून जे आहे ते बैठक घेत आहेत। मात्र सध्या पाहायला गेलं तर सुनील टिंगरेंच्या या विधानामुळे एकच खळबळ उडाली आहे। सुनील टिंगरेंना ही उमेदवारी मिळणार का अशी चर्चा सध्या जोर धरू लागलेली आहे आणि तशा प्रकारचं विधान जे आहे ते त्यांनी केलेले। मी सध्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आहे। आज 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची डेडलाईन आहे। आजचा शेवटचा दिवस आहे। त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा कोणता उमेदवार जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अर्ज घेऊन येतो हे पाहणं महत्त्वाचं असेल। एकीकडे विक्रम काकडे जे आहेत त्यांच्या नावाला जोरदार विरोध होतोय कारण पक्षाचे सदस्य नसताना त्यांना उमेदवारी का आणि निष्ठावंतांना डावललं जात आहे का असं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे। तर दुसरीकडे सकाळपासूनच या बैठका सुरू झाल्याने कुठेतरी विक्रम काकडेंच्या नावावर देखील शिक्कामोर्तब नाहीये। एकूणच पाहायला गेलं तर राज्यात 16 जागांसाठी ही निवडणूक पार पडते। 10 भाजपच्या वाटेला आलेल्या आहेत, 4 शिवसेनेच्या, तर 2 जागा ज्या आहेत राष्ट्रवादीच्या म्हणजेच कोकण आणि पुणेची जागा जी आहे ती राष्ट्रवादीच्या वाटेला आलेली आहे। सध्या मी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये उभी आहे। इथेच उमेदवारी अर्ज जो आहे तो दाखल करण्यात येणार आहे। कार्यकर्त्यांची देखील इथं रेलचेल आपल्याला सध्या पाहायला मिळते। मात्र दुसरीकडे पाहायला गेलं तर राष्ट्रवादीचा उमेदवार अजूनही निश्चित झालेला नाहीये। त्याच्यामुळे कुठेतरी पाहायला गेलं तर राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार बदलणार का? विक्रम काकड्यांच्या नावावरती जिथे कुठेतरी शिक्कामोर्तब झालेलं होतं सुनेत्रा पवार ते ऐनवेळी नाव बदलणार का? आणि महत्त्वाचं म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयावर राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवारी अर्ज घेऊन कोणता कार्यकर्ता येणार हे पाहणं आता महत्त्वाचं असेल। शिवानी लकडे, टाइम्स ऑफ महाराष्ट्र, पुणे।